मुंबई T20 लीगच्या तिसऱ्या पर्वाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। या पर्वामध्ये ट्रायप नाइट्स या संघानं कर्णधार सूर्यकुमार यादवच्या हस्ते आपल्या जर्सी आणि कॅपचं अनावरण केलं। संघाचे मालक क्षितिज ठाकूर आणि दीपेश निरुपम यांच्या उपस्थितीमध्ये आज सायंकाळी हा सोहळा जो आहे तो पार पडलाय। यंदाचा मुंबई T20 लीगचा थरार कसा असेल याबद्दल आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी सूर्यकुमार यादव यांच्याशी खास बातचीत केलेली आहे। सूर्य TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। सगळ्यात पहिलं काय यंदा थरार आहे T20 मुंबई लीगचा, कारण फर्स्ट आणि सेकंड सीझन झाले त्यानंतर खूप मोठ्या गॅपने T20 मुंबई लीग होते आहे आणि एका संघाचा कर्णधारही आहेस, तर काय सध्याची स्थिती आहे? मला असं वाटतंय आधी मुंबई क्रिकेट असोसिएशन ला मला असं थँक्यू बोलायचं आहे। अजिंक्य सर जे आपले प्रेसिडेंट आहे आणि विहांग सरनाईक माझे मित्र पण आहे, ते चेअरमॅन आहे हे लीगचे, त्यांना थँक्यू बोलायचं आहे कारण ही लीग केली। कारण खूप क्रिकेटर्स मला असं वाटतं या लीगची वेट करत होते कधी आपली लीग होणार, कारण सगळ्या जागी लीग होत आहेत आणि लोक विचारतात तुमची लीग कधी होणार, तर आपली लीग आली आहे। आणि जेव्हा ते 8 टीम झाल्यात नंतर जेव्हा जे प्लेयर्सला मी बोललो प्लेयर्स बरोबर आणि त्यांच्याबरोबर ते टाइम स्पेंड केलंय, त्यांना खूप एक्साइटमेंट वाटला आणि ते लोक तर खूप वेट करत होते कधी हे लीग सुरू होणार। आता उद्यापासून हे लीग स्टार्ट होते। मी तर खूप एक्साइटेड आहे, माझ्याबरोबर सगळे प्लेयर्स पण खूप एक्साइटेड आहेत। तुमची टीम आहे ट्रायम्प नाइट्स, फायनल मध्ये तुम्हालाही वाटतंय की तुमची टीम फायनल क्वालिफाय करणार आहे, तर फायनल मध्ये तुम्हाला अपोजिट संघ किंवा विरुद्ध ज्याच्याशी लढायला आवडेल असा कुठला संघ वाटतो त्याचं आव्हान असेल? असं तर बघा तुम्ही, मी जसं बोललो आम्हाला सोडून 7ही टीम एकदम सॉलिड जॅम पॅक्ड आहे। तरी एखादी फेवरेट चॅलेंजिंग तर बघा कोणी आला तर आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे आणि त्यांना पण जिंकायचं, त्यांना पण चांगलं क्रिकेट खेळायला लागेल। पण मला असं वाटतंय परत ईगल ठाणेच आली किंवा शिवम दुबेची आग अंधेरी आली तर 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 मस्त टुर्नामेंट होणार असं मला वाटतंय। TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल सूर्यकुमार यादव आपले आभार। आणि मुंबई T20 लीग मध्ये तुमची टीम चांगला परफॉर्मन्स करेल, कदाचित ट्रॉफीही तुमच्या हातात असेल, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर बोवरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई।